अपार नामदळणी कांडणी म्हणे नामयाची जणी नम तारक हे थोर नामे तारिले अपार पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पावन झालो चराचरी श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः जयति जगति माया यस्य काया धवस्ते वचन रचन में को केवल चाकलय्य श्री गुरु चरण सरोज रज निज मण मुकुरु सुधारी वरुण रघुवर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन राम जी बोला ना लखन जी बोला राम जी बोला ना लखन जी बोला राम जी बोला लखन जी बोला राम जी बोला ना लखन जी बोला लाना सब परिवार हमारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन कीर्तन
विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारकई थोर नामे तारिले अपार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वाहन भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या असणारे अत्यंत लाडके आणि लढवाळ भक्त प्रेमाची मूर्ती श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्या असणाऱ्या लाडक्या शिष्य लाडक्या दासी श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताच्या नामाचं साधन माणसाच्या जीवनात असेल तर हे साधन माणसाला साध्यापर्यंत घेऊन जातं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पदर द्यायचा तो म्हणजे असा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पंगत होती गणेश दादा होती झाली जोरेने म्हणा. काय होतं रामकृष्ण पंक्तीला? हरी. पंक्तीला काय होतं? शिरा भातकडे जास्त झाला का कमी पडला? जोरात म्हणा रामकृष्ण हरी. पाठीमाग रामकृष्ण हरी. तुम्हाला टेक्स्ट लागतंय का? म्हणा की रामकृष्ण हरी. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा अरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हलैजाची सत्ता किंवा गतीरवर्त प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृद प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं श्री गणेश बाबा व श्री शिव भुवनेश्वर महादेव मंदिर यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये संगीत रामायण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहामध्ये आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आलेली आहे. अगदी मागच्या वर्षी इथे येण्याचा योग प्राप्त झाला आणि याही वर्षी परत ही सेवा माझ्याकडं आली. अगदी भगवंताच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. गणेश दादांनी संपर्क केला. दादांनी सांगितलं ताई कीर्तनासाठी यावं लागेल म्हणून याही वर्षी सेवा माझ्याकडं केली. माझ्यापर्यंत दिली सर्व ग्रामस्थ मंडळी असतील सप्ताह कमिटी असेल सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. प्रथमतः सर्व गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद करेल. मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी नियोजन आपलं छान झालेलं आहे. एकदा जोरात टाळी वाजव तुमच्यासाठी. अगदी सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं गोड असं नियोजन आयोजन या ठिकाणी आपण केलं. अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी कीर्तनाला लाभलेली ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. ज्यांनी सुरुवातीला सुंदर गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण माझ्यापेक्षा इथं सर्व वयानं अधिकारानं ज्ञानानं तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ज्यांनी सुंदर गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद दत्तात्रय महाराज शेळके या ठिकाणी आहेत. महाराजांकरता एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस असणारे आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद नवनाथ महाराज माकोडी या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांचं सुंदर गोड असं गाणं आहे अगदी आमच्या गुरुवर्यांनी त्यांचं कौतुक करावं. गोड असं गाणं अगदी आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार अभय महाराज राठोड या ठिकाणी आहेत. महाराजांकरता एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. महाराजांचा नेमका आजच आवाज बसलाय. सुंदर आहे त्यांचं गोड गाणं आहे. त्याचबरोबर मृदंगला ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील नामांकित नामवंत मृदंगाचार्य मृदंग विशारद सुंदर अशी मृदंगावरती ज्यांची थाप आहे. थापा नाही थापा देणारे बरेच आहेत पण मृदंगावर ज्यांची सुंदर थाप आहे गोड आणि तयारीचं त्यांचं वाजवणं आहे. आजपर्यंत भरपूर महाराज लोक त्यांनी वाजवले. आम्हालाही आज एकदा जोरात महाराजांकरता टाळी झाली पाहिजे. खूप सुंदर गोड वाजवणं आहे. मनापासून विठ्ठल महाराजांची धन्यवाद व्यक्त करेल. आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आपल्या गावातील सर्व अजून गोविंद महाराज मात्रे नाहीत का? त्याचबरोबर महाराज राम महाराज कारभारी महाराज सर्वच हरिभक्तपरायण मंडळी आपल्या कीर्तनासाठी ज्यांनी विणा घेऊन उभे आहेत आदरणीय दीपक महाराज थोरात असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. चोपदार बाबा आहेत लिंबाजी महाराज मगर असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि आपल्या सप्ताहाचा प्रारंभ ज्यांनी केला बाबांना कीर्तनाला यायची खूप इच्छा आहे पण येता येत नाही.
काही आजारामुळे इकडे येता येत नाही, पण अगदी गोड सप्ताह त्यांनी चालू केला आणि ही परंपरा आपण पुढे चालवत आहात. आदरणीय हरिभक्तपरायण सर्जेराव दादांच्याही चरणी मी नतमस्तक होईल आणि आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातील जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. आमच्या दादांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. सुंदर गोड दादांचा साऊंड या ठिकाणी आहे. मनापासून त्यांचेही धन्यवाद आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. झाले ना सगळे? तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी माझा माथा ठेवते आणि भगवंताच्या अगदी या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं कधी कीर्तन परत पाहावं तर आमच्या वाल्मिक दादांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल आणि भगवंताच्या नामोच्चारणाला सुरुवात. मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगातून जनाबाई भगवंताच्या नामाचं साधन, हे साधन माणसाला साध्यापर्यंत घेऊन जातं असं सुंदर उपदेश जनाबाई आपल्याला करत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फार भाग्यवान मंडळी आहोत दादा. तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबरा असतील, दणोबरा असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत महिनाबाई, संत सोयराबाई आदी करून सर्व संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली महाराष्ट्राची भूमी, त्या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण फार भाग्यवान आहोत. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र तुम्हासमोर मांडत असतात. पण दादा, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, त्या गोष्टीचं आचरण जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला दादा किती वर्ष पूर्ण होतात? 55 वर्ष चालू आहे. 55 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी, ऐका बरं, आत्तापर्यंत कमीत कमी 1000 ते 1500 कीर्तन सहज ऐकलेले. तुमचं काय दुखत आहे का? नाही ना? बोलत चला, मला बोलणारी माणसं आवडतात. कीर्तनामध्ये बोललं पाहिजे, बोलत चला. या 55 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 500 कीर्तन सहज आपण ऐकलेले आहेत. मला सांगा, आपल्यात काही बदल? काहीच नाही. मला सांगायचं एकच आहे, महाराज येतात, आम्हाला सांगतात, आम्ही इकून ऐकतो, इकून सोडून देतो. त्या गोष्टीचं आचरण आमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. संतांचं सामर्थ्य असेल, संतांचं जीवनचरित्र असेल, भगवंताच्या नामाचं वर्णन असेल, भगवंताचं नामचिंतन असेल, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहिलेल्या नाहीत. मला सांगायचं आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय सांगावं जनाबाईंचं चरित्र. जगातल्या पहिल्या अधिकारी श्री संत जनाबाई महाराज आहेत. जनाबाईंचे आईवडील पंढरीचे वारकरी, पांडुरंगाचे भक्त, पांडुरंगाचे दास. जीवनामध्ये संतती प्राप्त होत नव्हती म्हणून जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर अशी कन्या जन्माला येणार आहे. काही काळ उलटून गेला, मुलगी जन्माला आली. गंगाखेड ती भूमी आहे, त्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज. अगदी 4-5 वर्षाच्या झाल्या, घराच्या समोरून काही संतांची मांदियाळी, संतांची दिंडी निघाली. जनाबाईंनी त्या वारकऱ्यांना पाहिलं आणि पहिला प्रश्न वडिलांना केला, का हो बाबा, कुठं चालले हे वारकरी? जनाबाईंच्या वडिलांनी सांगावं, जना पांडुरंगाला भेटण्याकरता, विठुरायाच्या दर्शनाकरता वारकरी चाललेले आहेत. त्या छोट्याशा वयामध्ये जनाबाईंनी देवाला भेटण्याचा अट्टहास अंतकरणामध्ये, मनामध्ये धरला. बाबा, मलाही पाहायचा आहे तो देव कसा आहे, बाबा मला पाहायचा आहे तो भगवंत कसा आहे. चला ना बाबा, आपल्याला नायकावर जाता येणार. छोट्याशा वयामध्ये जनाबाई ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पंढरपूरकडे निघाल्या. आपण आपल्या हक्काचं माहेरघर ज्याला समजतो, संत म्हटले ना, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव,
पाठीमागच्या हॅलो. गोड नसतात. पंढरपूरकडे जनाबाई निघाल्या देवाच्या भेटी करता. चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरपूरमध्ये आल्या आणि जगाच्या मालकाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. पांडुरंग परमात्माला पाहिलं जनाबाईंनी. देवाला पाहिल्याबरोबर देवाचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं आणि बाबांकडे हट्ट केला, एक काम करा बाबा, देवाच्या भेटी करता आता मला पंढरपूरमध्ये सोडा आणि तुम्ही घरी जा. आपल्याला कधी प्रश्न पडलाय का जनाबाई का म्हटले असतील? बचत गट का म्हटले असतील हो? का म्हटले असतील? तुला कशाला बोलवलं म्हणा? मी सांगणार आहे पण आपल्याला माहिती असावी का म्हटलं. त्याचं कारण होतं, जनाबाईंनी भगवंताला पाहिलं आणि देवाचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं. तो देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, तो देव इतका सुंदर आहे. रूपासावळे सुकुमार, 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 कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, रूपासावळे सुकुमार, रूपासावळे सुकुमार, रूपासावळे सुकुमार, रूपासावळे रूप सावळी सुंदर सुकुमार. तो भगवंत इतका सुंदर आहे, देव इतका सुंदर आहे. संत अनेक ठिकाणी म्हटले, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई, रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई. त्या भगवंताला जनाबाईंनी पाहिलं आणि वडिलांकडे हट्ट केला, घरी जायचं नाही. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. नामदेवरायांच्या हातात जनाबाईंचा हात दिला. नामदेवरायांनी धरलं. छोट्याशा जनाबाईंना 5-6 वर्षाच्या होत्या. बोटाला धरलं, घरी घेऊन गेले. आईला आवाज दिला, आई आई, अगं ऐकलंस का? छोटीशी जना आहे, पांडुरंगाच्या भेटी करता आली, पांडुरंगाच्या दर्शना करता आली. बाबांकडे हट्ट केला नाही, घरी जायचं नाही, हट्ट केला आणि ही जना इथेच राहिली. आई घेतेस का ग या जनाला आपल्या घरात? नामदेवरायच्या आई म्हटल्या, नामा, आपल्या घरात अगोदरची 14 लोक आहेत, 14 लोकांचं त्यांचं कुटुंब. जनाबाई 15व्या झाल्या, घरात घेतलं. दुसऱ्या दिवसापासून जनाबाई पहाटे उठल्या, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केलं आणि भगवंताच्या भेटी करता जनाबाई घरातून बाहेर पडल्या. पण नामदेवरायांच्या आईनं अडवलं. विचारलं, जना कुठं चालली? काही नाही म्हणे, देवाच्या भेटी करता, विठुरायाला भेटण्याकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता चालली आहे. नामदेवरायाच्या आई म्हटल्या, जना तुला जाता येणार नाही. कारण विचारलं, आपल्या घराचा नियम आहे, पहाटे उठावं लागतं, जात्यावर दळण दळावं लागतं, सकाळी स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. ही सगळी कामं जना आजपासून तुला करावी लागणार. 8 तास नाही केला त्या गोष्टीसाठी, मला जायचंच म्हणून घरामध्ये राहिल्या. आणि त्या दिवसापासून जनाबाईंनी पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती घास भरावा, खुंटा हातामध्ये धरावा आणि जात्यावरती दळण दळता 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 जगाच्या मालकाला आळवावं. काय म्हणायच्या? सुंदर माझे जाते ग, फिरते मोती ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, जीव शिव दोन्ही कुंटे ग, प्रपंचाची नेटे ग, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळीले पिठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला.
समजायच्यात काय? समजायच्यात ना? घरी बोलतात का? घरी बोलू देत नसतील. त्यांना जितकं जोरात बोलतात तितकं जोरात भजन म्हणायचं. येतं ना जात्यावरचं भजन. आता जातं राहिलं नाही आपल्याकडं. आपल्या येणाऱ्या पिढीला सांगावं लागतं, पोरींना सांगावं लागतं याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? याला जातं म्हणतात सांगावं लागतं. बाबा ते जाता आता राहिलं नाही. भजन येतं ना आपल्याला जात्यावरचं. आपली भजनं वेगळी आहेत, ते मी म्हणणार नाही. आपली फार वेगळी आहेत. पण जनाबाईंनी जे भजन गायलं ते म्हणायचं. मी पुढं म्हणते, तुम्ही पाठीमागं म्हणा. 2-3 मिनिटं म्हणायचं फक्त. सुंदर माझे जाते ग फिरते बोते ग, ओव्या गाऊ कौतुगे तू रे बा विठ्ठला. मागच्या म्हणा. वा जीव शिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाची नेटे ग, लावणी पाची बोटे गे तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला. टाळी वाजवा यांच्या करता. महिला मंडळ असा एक हात वरती करा, एकच करा, एकच करा. असं पाठीमागं फिरवा, फिरवा आणि पाठीवर शब्बस केल्या. छान भजन केलं. जनाबाईंनी जात्यावरती दळण दळता दळता जगाच्या मालकाला आळवलं. परिणाम पांडुरंग परमात्मानं वीट सोडावी, जनाबाईंच्या झोपडीत यावं, जनाबाईंना दळण दळू लागावं. जनाबाईनं म्हणावं विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता विठ्ठल माझा. एक वेळचा प्रसंग आहे. जनाबाईंच्या झोपडीत भगवंत दळण दळण्याकरता आले आणि भगवंताचे अलंकार झोपडीत विसरले. घाईघाईनं लक्षात आलं रावळामध्ये वारकरी माझ्यासाठी काकडा करतात. अलंकार विसरले. जनाबाईंची फाटलेली वाकड अंगावर टाकली आणि विटेवर जाऊन उभे राहिले. पाहिलं वारकऱ्यांनी, देवाचे अलंकार चोरीला गेले. गावात बोंबाबोंब झाली. म्हणे ही वाकड ज्याची असेल त्या घरी देवाचे अलंकार सापडणार. सगळ्यांना माहिती होतं देव जातात कुठे, जनाबाईंकडे. म्हणे फाटलेली वाकड जनाची दिसते, जनानी देवाचे अलंकार चोरले. वाकड जनाची आहे. वाकड कळते ना, वाकड गोदडी. पूर्वीच्या काळी वाकड म्हणायचे. ती वाकड जनाबाईंची होती. म्हणे ही वाकड जनाची आहे. देवाचे अलंकार जनानं चोरले. म्हणे जनाबाईंकडे गेले, भांडायला लागले. काऊ म्हणे, ज्या देवाची भक्ती करता, ज्या देवाला घरी बोलवता, ज्या देवाकडनं कामं करून घेता, त्या देवाचे अलंकार तुम्ही चोरता. माझ्या जनाबाईंनी काकुळतीला यावं सांगावं, बाबा मी नाही चोरले अलंकार. भगवंत विसरून गेले बाबा, मी नाही चोरले. शेवटी गावच्या पाटलानं सांगितलं या जनाला शिक्षा झालीच पाहिजे. देवाचे अलंकार चोरले, शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा स्वीकारण्याकरता हसत निघाल्या. जाता जाता एकानं विचारलं, काऊ म्हणे तुमची शेवटची इच्छा काय? काही नाही म्हणे, माझ्या देवाला एकदा भेटायचंय मला. देवाच्या समोर जाऊन जनाबाई उभ्या राहिल्या आणि आज गोडी गोडीनं नाही बोलल्या. जगातली पहिली अधिकारी स्त्री आहे. जनाबाईंनी देवाला डायरेक्ट शिव्या दिल्या. देवाला म्हटल्या, देवा पाहिलंय मी तुला, 4 युगापासून तुझ्यासोबत फिरते मी. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. देवाला म्हटलं, देवा 4 युगापासून तुझ्यासोबत फिरते रे, अनेकांचा छळ करताना मी तुला पाहिलं. म्हणून देवासोबत भांडायला लागल्या. देवाला शिव्या दिल्या जनाबाईंनी. काय म्हटल्या? अरे विठ्या विठ्या मुळ माईच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले रे मडे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी, शिव्या देत दासी जणी. देवाला शिव्या दिल्या. हे तुम्ही फक्त ऐका, आचरणात पडू नका याच्या, अजिबात नाही. नाही तर जाताल देवासमोर, देवाला म्हणताना अरे विठ्या विठ्या. त्या पात्रतेच्या आपण नाही आहेत महिला मंडळ, त्यांचा अधिकार होता, भक्ती होती. देवासोबत भांडायला लागल्या. देवाला म्हटल्या, देवा अनेकांचा छळ करताना मी तुला पाहिलं, म्हणून म्हटल्या ना
पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला. पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवाला म्हटल्या, देवा पाहिले रे मी 4 युगापासून तुझ्यासोबत फिरते, अनेकांचा छळ करताना मी तुला पाहिलं म्हटलं ना, म्हणून धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. हा धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. भांडल्या देवासोबत. ऐका ना, ऐका, नामाची ताकद किती मोठी आहे. त्या लोखंडाच्या सुळावर चढण्याकरता जनाबाई गेल्या. तो लोखंडाचा सूळ इथं ठेवला जातो. त्या सुळावर चढल्या. भक्तीची ताकद इतकी मोठी, नामाची ताकद इतकी मोठी आहे. त्या सुळावर चढल्या आणि चढल्या बरोबर त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. नामचिंतन असावं जनाबाईंसारखं, भक्ती असावी जनाबाईंच्या सारखी. जनाबाई आपल्याला सांगतात हे नामाचं साधन माणसाच्या जीवनात असावं, पण हे कधी घ्यायचं, कशाच्या अगोदर घ्यायचं आपल्याला सांगतात. अभंगाचं पहिलं चरण.